ठीक आहे, रागाच्या भरात मीही काही बोललो असेल, तेही काही बोलले असेल. हैदराबादच्या निजामाकडून जमीन घेतो काय, त्या जमिनीचं व्हॅल्यू 100-150 कोटी असते काय, त्याचं मला वाटतं मुळाशी पोलिसांनी गेलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालीताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे. एकीकडे सरकार केंद्रात असो राज्यात असो, कुठे गॅसची टंचाई नाही, कुठे पेट्रोलची टंचाई नाही, कुठे LPG टंचाई नाही असं सांगत असताना देशामध्ये गावागावामधल्या पंपावर अशा पद्धतीने लाईन लागते. तर ज्योती वाघमारे काय फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल. एकदा झालं याच्यानंतर असं कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल. खरं तर पोलिसांनी फार उशीर केलेला आहे. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी याच्यात गुन्हा दाखल करण्याच्या माननीय पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या होत्या, परंतु पोलीस आयुक्तांनी म्हणा, मी व्यक्तिगत पोलीस आयुक्तांनी म्हणा, पोलिसांच्या एकंदर प्रोसेसनी याला उशीर केला, परंतु काही हरकत नाही. आता गुन्हा दाखल केला तर याचा पूर्ण तपास करून छडा लावला पाहिजे. अशा पद्धतीने हिबानामा एक साधा ड्रायव्हर करतो काय, हैदराबादच्या निजामाकडून जमीन घेतो काय, त्या जमिनीचं व्हॅल्यू 100-150 कोटी असते काय, याचं मला वाटतं मुळाशी पोलिसांनी गेलं पाहिजे. हे मी काय सांगितलं, भोमरेंचा तो ड्रायव्हरला पगार किती असते आपल्याकडे ग्रामीण भागात? 15,000, 20,000, 25,000. आणि तो व्यक्ती जर एवढी मोक्यावरची जागा एवढ्या किमतीची घेत असेल तर मला वाटतं त्याच्या मागचे हात कोणते तपासले पाहिजे ना. हे ओव्हरऑल जे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यात तर सकृतदर्शनी रुपालीताई चाकणकरांचा तर मी बाकी दुष्कृत्याचा विषय नाही बोलणार, परंतु कर्मकांड असेल, या सगळ्या गोष्टी असेल, शासकीय दबाव असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालीताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे. आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार पोलिसांनी चुकीचं केलं, योग्य केलेलं आहे. आणखी जे याच्यामध्ये असतील या सगळ्यांना या तपासाच्या कक्षेत घेतलं पाहिजे. मला असं वाटतं असं करता येणार नाही. आता मलाही कित्येक लोकांचे फोन आले. हनुमान जयंतीच्या निमित्तानं भंडारे सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे, त्याच्यात समाप्ती आहे. गॅस सिलेंडर पाहिजे, मिळालं पाहिजे. हे जरी सत्य असलं तरी मला असं वाटतं व्यक्तिगतरित्या अशा पद्धतीनं ग्राहकांना डावलून अशा पद्धतीनं प्रयत्न करणं कोणत्याही सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने चुकीचं आहे. खरं तर LPG गॅस त्याचे दर याच्याविषयी संभाजीनगरात प्रचंड तफावत. वेगवेगळ्या ठिकाणी जे फ्युएलचे स्टेशन आहे 2-3, याच्या संदर्भात आमची रिक्षाचालक संघटना कालच पोलीस आयुक्तांना भेटलेली आहे. आम्ही आंदोलनाची धमकी म्हणजे आंदोलन पुकारण्याची घोषणा आम्ही केलेली आहे. आणि निश्चित एका रिक्षाचालकाचा संभाजीनगरात मृत्यू झाला, अकोल्याला एका नागरिकाचा रांगेत उभा राहून मृत्यू झाला. एकीकडे सरकार केंद्राचा असो राज्याचा असो, कुठे गॅसची टंचाई नाही, कुठे पेट्रोलची टंचाई नाही, कुठे LPG टंचाई नाही असं सांगत असताना देशामध्ये गावागावामधल्या पंपावर अशा पद्धतीने लाईन लागलेल्या आहे. आता आपण ग्राहकांना दोष देऊ, ग्राहक आवश्यकतेपेक्षा जास्त घेतात, पण हे आवश्यकतेपेक्षा जास्त ग्राहक मला नाही वाटत घेत. पुरवठाच कमी झालेला आहे आणि हा पुरवठा कमी होत असताना तो सुरळीत व्हावा अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. सुनील तटकरे आता ह्या वहिनींना मानतात का नाही मानतात हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेच ना. ते भारतीय जनता पार्टीला मानणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींना मानतील असं मलाही नाही वाटत. शेवटी ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्यांचं सगळं कामकाज चालू आहे हे स्पष्ट दिसतं. पोलीस अधीक्षक जर एकत्र आहे ना, त्याच्यात काही वावगं नाही, मग काय त्यांनी काय केलं पाहिजे? शेवटी जनतेची काम करायची, प्रशासनाचा गाडा चालवायचा, तर पोलीस प्रशासनाचे प्रमुख पालकमंत्री एकत्र आलेच पाहिजे. ठीक आहे, जो काही विषय असेल, वाद असेल, त्याच्यावर सोल्युशन त्यांनी मान्य मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केलंय, उपमुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केलंय, ते निर्णय घेतील. ठीक आहे, रागाच्या भरात मीही काही बोललो असेल, तेही काही बोलले असेल, परंतु आम्ही त्या दिवशी पूर्णपणे मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी हा पक्षादेश पाळलेला आहे. त्यामुळं एखादं वक्तव्य माझ्याकडूनही झालं असेल तर मला असं वाटतं ते रागाच्या भरात झालं असेल, परंतु आमचे 9च्या 9 सदस्य एकत्र निश्चित आहेत.